नमस्कार मंडळी. आता असाच आणखी एक प्रसंग श्री टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रावर आज आपण पाहू. शेअर करताय ना? हो, आणि सबस्क्राईब पण करा बरं का. हरिओम. एकदा बुवा नरसोबाच्या वाडीत गेले असताना एक चमत्कार घडला. बरेच दिवस पावसाचे दिवस असताना सुद्धा पाऊस पडलाच नव्हता. दुष्काळी वातावरणास सुरुवात झाली होती. म्हणून श्री दत्त पादुकांवर पुजारी मंडळींनी सततधार अभिषेकाचे अनुष्ठान सुरू केले होते. त्यानंतर वरच्या बाजूला नामसप्ताही चालू केला होता. सप्ताहाच्या ठिकाणी श्री मौनी स्वामी बसले होते. असे म्हटले जाते की श्री मौनी स्वामी म्हणजे श्री दत्तात्रयांची शक्ती. त्यावेळी काही मुलांनी जाऊन मौनी स्वामींना विचारले, स्वामीजी, आपण येथे सप्ताहात बसले असताना म्हणजे आम्हाला काय म्हणायचे आहे की प्रत्यक्ष देवच इथे आहेत, मग खाली कोणावर सततधार चाललेली आहे? दोन ठिकाणी देव असू शकत नाही ना? हे ऐकून त्या मुलांच्या केवळ समाधानाकरता श्री मौनी स्वामींनी हसत हसत उत्तर दिले, बरोबर आहे तुमचे. असे करा, आत्ताच खाली जा आणि त्यांना धार बंद करावयास सांगा. असे म्हटल्याबरोबर मुलेच ती धावत धावत खाली गेली आणि स्वामी महाराजांची वार्ता मंडळींना सांगितली. पण एकदा चालू केलेले अनुष्ठान मंडळीही असे मध्येच थांबवू शकत नसते. त्यावर मुलांनी वर येऊन श्री स्वामींना तसे कळविले. तेव्हा त्याच आवेशात स्वामीही थट्टेत बोलून गेले, अरे देव इकडे वर नामसप्ताहात बसले असताना तुम्ही सततधार ठेवून देवाला त्रास का देत आहात? पाऊसच काही पडणार नाही. बरे काही थट्टच चाललेले होते. परंतु त्याचे असे झाले, स्वामींची वाणी मुखातून बाहेर पडली. मग काय, आता पावसाची जी काही चिन्हे दिसत होती तीही दिसेनाशी झाली. आता काय करावे बरे? प्रसंग बिकट होता. मंडळी शास्त्री बुवांकडे गेली. बुवांनी सांगितले, आता श्री मौनी स्वामींनी सांगितल्यावर पाऊस काही पडायचा नाही, तर तुम्ही एक काम करा, सर्व मुले घेऊन स्वामींच्या जवळ जाऊन सोडून द्या. त्यांना सांगा, पाऊस पडणार नाही तर ही मुलेही सांभाळणे आम्हाला अशक्य आहे, तर ही मुले तुम्हीच सांभाळा, आम्हाला काही शक्य नाही. मंडळींनीही तसेच केले. तेव्हा बुवाही तेथे आले आणि म्हणाले, महाराज, आपली आज्ञा होण्यापूर्वीच खाली सततधार अनुष्ठान चालू झाले होते. ते मध्येच कसे बरं बंद करता आले असते? आता त्या गोपाळांसाठी तरी पाऊस पडण्याकरता श्री प्रभूंना गळ घाला. असे बुवांनी सांगताच श्री स्वामी खाली श्री दत्तपादुकांकडे गेले आणि त्यांना दत्त महाराजांना विनंती केली. काय आश्चर्य! थोड्या वेळातच काही चिन्हे नसतानाही आकाशात ढग जमले आणि उत्तम पाऊस पडला. सर्वांना आनंद झाला. आता याचा मतितार्थ. खरे तर हा भाग आपल्यासारख्या साधकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. पहा, शक्ती असावी, पण त्याच्या जोडीला विवेकाची सुद्धा जोड असावी. काहीची शक्ती जागृत झालेली असते, पण काही वेळा त्यात वासनेचाही थोडा वास शिल्लक राहिलेला असतो. शक्ती गरजवंताला मदत करण्याच्या प्रेरणेने उद्भवली जावी, पण इतर वेळेस ती आत सुप्तावस्थेत असावी. त्या शक्तीचा मागमूसही नसावा. कारण पहा, जेव्हा आपण उपासना करतो तेव्हा त्या उपासनेने शरीरातील अंतर्गत शक्ती वाढत असते. तिला जागृतीची गती मिळत असते. शक्ती ही परिणामी आहे, म्हणजे परिणाम घडवूनच आणणारी आहे. चांगलं किंवा वाईट परिणाम ती दाखवणारच, म्हणून ती वापरण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे
स्वतःजवळ असलेल्या शक्तीचा उपद्रव सामान्यांना होणार नाही याची पदोपदी जाणीव साधकांनी ठेवावी लागते. कारण शक्ती जागृती झाली की तिच्या बरोबर अष्टसिद्धी हात जोडून समोर उभ्या राहतात. अशी ही अंतर्देहातील शक्ती बाह्य देहात अष्टसिद्धींबरोबर प्रगट होते. अशा वेळी खरे तर अष्टसिद्धींकडे दुर्लक्ष करणे हे साधकाचे गरजेचे असते. कारण हा अष्टसिद्धींचा प्रादुर्भाव नकळत वाढत जाऊन न घडणाऱ्या गोष्टींना प्रेरित करत असतो आणि साधकाला त्याची गोडी लागते. त्यातून साधकाचा गर्व वाढीस लागतो, जेणेकरून तो साधकाला पदच्युत करतो. ही निसर्गाने तयार करून ठेवलेली एक सीमारेखा आहे. अशा वेळी उपासक सतर्क असेल तरच ईश्वराचा दास होण्यास तो लायक ठरतो, पात्र ठरतो. प्रत्येक उपासकाला सिद्धी ही प्राप्त होतच असते. सूक्ष्म प्रमाणात ती वाढतही असते, परंतु ती प्राथमिक अवस्थेत समजून येत नाही. पहा कसे ते. काही वेळेला उपासकाची कामे आपसुकच होऊन जातात, किंवा काही वेळेला सहजपणे बोललेले शब्द सुद्धा खरे होतात. तर काही वेळा घडणाऱ्या गोष्टी नकळत तो बोलूनही जातो. हा सुद्धा एक सिद्धीचाच परिणाम आहे. उपासकाकडून नकळत त्याचा उपयोग केला जात असतो, हे लक्षात घ्या. बरे, आता ह्याच्यावर विचार करा आणि तुम्हीच ठरवा. आता अन्वयार्थ. शक्ती ही प्रत्येक मानवाच्या अंतर्गाभ्यात अत्यंत सूक्ष्म अवस्थेत, सुप्तावस्थेत स्थित असते. जेव्हा ही शक्ती अशा सूक्ष्म अवस्थेतून उपासनेने जागृत होत स्थूल रूपात येण्यास सुरुवात होते, त्यावेळेस तिला योग्य वळण देणे हे उपासकाचे काम आहे. ही शक्ती त्या सूक्ष्म अवस्थेत राहून वाढली गेली नाही तर तिचा एक संग न राहता ती अस्ताव्यस्त पसरते व साधकाला नको त्या गोष्टी करावयास भाग पाडते. कारण शक्ती ही जागृत होत असताना अष्टसिद्धींचा उदय होतच असतो. त्यामुळे साधकांमध्ये इतर शक्तीची म्हणजे अष्टसिद्धींशी संबंध येऊन त्या साधकाला उपासनेची मस्ती येते. परंतु साधक इतर शक्तींशी ज्या वेळेला कुठलाच संबंध ठेवत नाही, अर्थात विवेकाने, वैराग्याने तो सिद्धींना दूर ठेवतो, त्यावेळी ती शक्ती मूळ सुप्त स्वरूपात असल्याने बाधा निर्माण होत नाही. ती शक्ती सिद्धीपासून अलिप्त राहते. आपल्यासारख्या सामान्य साधकाच्या बाबतीत साधक सद्गुरूंच्या अखंड सेवेत राहिल्यास, म्हणजेच नामसाधनेत राहिला तर या मस्तीत कदाचित कधीही जाऊ लागलाच तर त्यावेळी सद्गुरूंकडून त्याला सावध केले जाते. कधी कधी काही साधक आपल्याला प्राप्त झालेल्या शक्तीचेही उगाचच प्रदर्शन मांडत असतात. सद्गुरूंच्या समोर समर्पणानेच राहावं म्हणजे तो सद्गुरू सदैव आनंदात ठेवून सगुणात निर्गुणाची सर्व लक्षणं दाखवतो. यावर निश्चित मनन करा, मग तुमच्या सहज लक्षात येईल. असो, इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या एखाद्या प्रसंगात. श्री गुरुदेव दत्त.